अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अघहरणा, लोकपाला सर्वेशा. आपुल्या कृपे करुण अल्पवर्णिले आपुले गुण. श्रुती द्यावे अवधान, श्रवणी आदर धरावा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणवणी यती परब्रह्म. वेदांत आवडे तयासी, श्रवण करीती दिवसनिशी. हेरळे कराधिक शास्त्रांशी, वेतणे दिवुनी ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्माचारी, प्राकृत भाषण वेदांतावरी. करोणी लोका उपदेशिती, कैकांचे भ्रम दवडिले. परमधर्मोपदेशका जिंकिले, कुमार्गवर्तीयांसी आणिले सन्मार्गावर तयांनी. त्यासी आणावी अक्कलकोटी, हेतू उपाजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवांसी शेविटी आणिले. नृपा आवडे वेदांत, बुवा त्यात पारंगत. भाषणे श्रोतयांचे चित्त आकर्षणी घेती ते. रात्रंदित नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरी नृपती बहु सुखावे. अमृतानुभवादी ग्रंथ आणि ज्ञानेश्वरी विख्यात कित्येक संस्कृत प्राकृत वेदांत ग्रंथ होते ते. ज्यांचे करुणी विवरण संतोषित गेले सर्वजण. तया नागरी सन्मान बहुत पावले ब्रह्मचारी. ख्याती वाढली लोकात स्तुती करीती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजगृही होत असे. जे भक्तजनांचे माहेर प्रत्यक्ष दत्ताचा अवतार, ते समर्थ यतीश्वर अक्कलकोटी नांदती. एके दिवशी सहजस्थिती ब्रह्मचारी श्रेष्ठ दर्शन येती. श्रेष्ठ जड सांगाती कित्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार काय केल्याने होय निर्धार. ऐसे ऐकणी सत्तर यतीराज हाचले. मुखे काही न बोलती वारंवार हास्य करीती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हात वेडा संन्यासी, भुरळी पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरे, तुम्ही व्यर्थ फसलाहून. परमेश्वर रूप म्हणता येती आणि करिता त्यांची भक्ती. परिहा भ्रम तुम्हा प्रती पडला असे सत्यची. पाहुणे तुमचे अज्ञान, त्यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलोणी, पातल्या आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला म्हणी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण ब्रह्मचारी, अतिशयन चवळी प्राशशी. दोघे जण तेही निद्रेस्थ झाले. निद्रा लागली बुवांसी, लोटलिया काहिनीशी. एक स्वप्न तयांसी, चमत्कारिक पडलेसी. आपुल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडवणी उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलवे. जवळे होते ते पारशी, जागृती आली तयांसी. त्याने धरणी बुवांसी सावध केले त्यावेळी. हृदय धडाधड उडू लागले, घरमे शरीर झाले ओले. तेव्हा पारशाने पुसले काय झाले म्हणून. मग स्वप्नींचा वृत्तांत तयांसी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्न कैकपडी पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नासी खदखदा स्वामी हसले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्ने देखुणी वृश्चिकांसी. काय म्हणून भ्यालासी, जरी वृथा भय मानितोसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसी. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे, फुकट हाता न येची. बुवांप्रती पटली खून, धरिले तात्काळ स्वामी चरण. प्रेमाश्नी भरले नयन, कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळोनी, ब्रह्मपदा योग्य झाले. स्वामी चरित्र महासागर, त्यातून मुक्ते निवडून सुंदर. त्यांचा करोणी आहार अर्पी शंकरा विष्णू कवी. इतिश्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोड हा. श्री राजाधिराजाय योगीराज, श्री स्वामी समर्थार्पणमस्तु.